गणराया लवकर येई म्हणले, पण ते विठुराया नाराज झालाय. त्याच्यामुळे त्या गणरायाला बोलत. आता पुढची ओळ घेतल्यावर तो लगेच विठुराया खूप होणार आहे, प्रसन्न होणार आहे. तुम्हाला पाहिजे. तुका म्हणे पाही, तुका म्हणे पाही, विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही. गणराया लवकर येई येई, गणराया लवकर येई येई, गणराया लवकर येई. म्हणून तुकाराम दुसऱ्या एका अभंगात म्हणतात की तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. तुम्ही जे बोलाल ना ते सगळं या विठ्ठलाला साजत असतं, त्याला आवडत असतं आणि शोभतं पण. बघा तुम्ही काही घाला देवाला, सगळं आवडतं आणि हे सगळं होतं. म्हणून आपल्या मनामध्ये जोपर्यंत एक भावना येत नाही ना, म्हणून अनेकी सदा एक देवाची पाहावे. समर्थ पण सांगतात अनेक देवांमध्ये एकालाच पाहायचं. त्याच्यावर एक छोटासा किस्सा सांगते, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे वेळ आपल्याला पुन्हा गाठायचे, सगळं व्हायला पाहिजे. समर्थांनी ज्या वेळेला पंढरीला ते संबंध तीर्थाटन करत करत गेलेले होते आणि अगदी त्या मर्यादेवरनं चालले होते, सीमेवरनं. तर खूप लोक वारकरी चालले म्हणे, महाराज 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 चला आता इथे आलंय तर विठ्ठलाला भेटून. माझं आराध्य दैवत म्हणे राम आहे, मी नाही येणार विठ्ठलाला वगैरे. एक त्यांच्यापैकी एक जण म्हणजे विठ्ठल स्वतः ब्राह्मणाच्या रूपात तिथे आला आणि म्हणे तुमची राहण्याची वगैरे अडचण वाटते का, चला मी तुम्हाला माझ्या घरी नेतो, राहायची वगैरे व्यवस्था करतो, तुम्हाला जे खायला पाहिजे असेल ते देतो, पण तेवढं आमच्या विठुरायाला दर्शन देऊन द्या. आता आग्रह मोडवे ना गेले, पण राहिले लगेच दर्शनाला गेले. समोर गेले, विठ्ठलाला पाहतायत तर तिथे काय उभा आहे, इथे का रे उभा श्रीरामा, इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघ श्यामा, मनमोहन मेघ श्यामा. काय केली सीता माई, काय केली सीता माई, इथे टाके माई. पुढचं नाही म्हणत. मग सगळं केलं, वेगळं दिसलं. काय केले बाण, आणि आता तू दोन्ही हात ठेवले कमरेवर, असं काय रे केलंस रे म्हणे रामा, तू एकदम तुझं रूपच बदलून टाकलं. त्यांच्यानंतर लक्षात आलं की अरे मी मला सावळ्या विठ्ठलामध्ये सुद्धा रामच दिसायला लागला, कारण त्यांची रामावर खूप श्रद्धा होती. असं खंडोबाच्या इथं पण झालेलं आहे बरं का. खंडोबारायांनी पण जेजुरीला त्यांना दर्शन दिलं, तिथेही बळबळच नेलेलो. बरं जाऊ द्या. तर आता म्हणून एक मध्व मुनीश्वर म्हणून आहे संत, आणि ते सांगतात काय आहे, एकच ब्रह्मगड्या जगामध्ये, एकच ब्रह्मगड्या. या उदाहरणात तुम्हाला लगेच पटेल की एकच ब्रह्म कसं आहे. नाना भिंती एकच माती, नाना भिंती एकच माती, रांजण आणि शेगड्या जगामध्ये, एकच ब्रह्मगड्या जगामध्ये, एकच ब्रह्मगड्या. नाना वस्तू एकच मोती, नाना वस्तू एकच मोती, बाळ्या आणि बुगड्या जगामध्ये, एकच ब्रह्मगड्या जगामध्ये, एकच ब्रह्मगड्या. नाना वस्त्रे एकच तंतू, नाना वस्त्रे एकच तंतू, शालू आणि बुगड्या बगड्या जगामध्ये, एकच ब्रह्मगड्या जगामध्ये, एकच ब्रह्मगड्या. मध्वमुनीश्वर स्वामी रमापती, मध्वमुनीश्वर स्वामी रमापती, एकची कृष्ण गड्या जगामध्ये, एकच ब्रह्मगड्या जगामध्ये, एकच ब्रह्मगड्या. तुम्ही सगळे जाणकार आहात, सगळ्यांना कळलं की याच्यातनं काय काय सांगायचं. आपल्या घरात माठ असतात, पूर्वीची ही सगळी मातीची भांडी असायची. मी तर अहमदाबादहून मातीचे तवे पण आणलेले आहेत बरं का या घरी बघायला.
आणि इतकं सुंदर भाकरी होतात त्याच्यावर की काही विचारू नका. म्हणजे तवा असू, पातेलं असू, सगळ्या आकाराची भांडी हल्ली मुद्दाम स्पेशल मिळतात. आणि रांजण असू, माठ असू, सगळ्यामध्ये काय आहे हो? मातीच. मोत्याचे सगळे वेगवेगळे दागिने आता घालूनच आले तुम्हाला सांगण्याचे. तर त्या सगळ्यामध्ये काय आहे? एकच मोती आहे. दागिने बाकीचे सोन्याचे, बांगड्या, अंक तंक, सगळ्यामध्ये सोनं एकच आहे. आत्ता इथं मुलं नेमकी नाहीत. काल कशी मुलं होती म्हटलं, तुमचे कपडे, आमची साडी, तुमची हे. या सगळ्यामध्ये वस्त्रामध्ये भिन्नता असली तरी एकच तंतू आहे. धाग्यांनीच सगळे वस्त्र बनतात. मग ते रेशमी असतील, नायलॉनचे असतील, सुती असतील, मुख्य धागा. इतकी विविधता आहे, पण त्यात धागा एकच आहे. तसं इतकी व्हरायटी आहे, सगळी विविधता आहे. छोट्या बाळांपासून म्हाताऱ्यांपर्यंत, सगळ्यांपर्यंत, आपल्या लहानांपासून पंतप्रधानपर्यंत एकच तत्व आहे. आणि आपण हा भेद सोडायचा आजपासून. म्हणजे नाही तुम्ही खूप छान राहता, म्हणजे आपण राहतो, मी असते, मधून असते, पण कधी कधी तुम्ही म्हणायची वेळ येते. तर परब्रह्म हे एकच आहे आणि हे आपण सगळ्यात शिकतो. भगवंतांनी याच्यामध्येही सांगितलेलं आहे, भगवद्गीतेत तर ते सगळं सांगतात. म्हणून राम एकच होता, लक्ष्मण एकच होता, भरत एकच होता, शत्रुघ्न एकच होता. अहो मारुतीराय सुद्धा त्यांचाच होता, त्यांचाच अंश होता की नाही, त्यातलाच पायच तिकडे गेलेला होता. म्हणून नाथ महाराज ब्रह्म सगळ्यामध्ये एकच आहे आणि ते एक समजून घ्या. मला समजत नाही, मला हिची होती मुलगी फार आवडते, रोज नाचत ते एक जांभूळ घेतलं, दुसरं घेते, तिसरं घेते, तिच्या मैत्रिणीनं आणते, कारण ते एकच ब्रह्म आहे. आणि म्हणून ते आम्हाला आवडतं की छोट्या मुलांमध्ये तर खरं आणि निरागस असतं, काही भेदभाव नसतो, तो आपण टिकवायचे. आपण जसे जसे मोठे होतो ना, तो आपला भेद एक एक वाढत जातो. म्हणून पुन्हा आत्ता 2च ओळी म्हणते, एक ते एक एकासी कळेना, एक ते एक एकासी कळेना, युगाची कल्पना करीती वेळे, युगाची कल्पना करीती वेळे. एका वाचुनी नाही एक सर्वाठाई, एका वाचुनी नाही एक सर्वाठाई, एका ते हृदयी वसे बाबा, एका ते हृदयी वसे बाबा. एका ते आवडी वेता प्रेमे पोटी, एका ते आवडी वेता प्रेमे पोटी. तुझ्या ठाव सुट्टी कोठे असे, तुझ्या ठाव सुट्टी कोठे असे. एका जनार्दनी एकाची आवडी, एका जनार्दनी एकाची आवडी. एकपणे गोडी एका जाणे, एकपणे गोडी एका जाणे. तुझ्या सगळ्या मैत्रिणींना दुनिया तुमची गोष्ट आहे. आता छोट्या मुलांची गोष्ट आहे, पटकन माहिती नाही म्हणून ती इथे बसली. काय ज्या कुठं गेल्या तिला माहिती नाही. आता सगळीकडे धमाल आहे. आता मुलांना आवडणारी गोष्ट आहे सगळी. रंग झाला, पूर्व रंग झाला, नाही बरोबर चालेल. हो झालं ना आता हा बरोबर. हार लई हार पूर्व रंग झाला नाही का? मला हारांची काळजी पडली. हारच हार मला खरं बाप्पाला हार नाही, आणायचा नाही. होता, पण मला काही जमलं नाही आणायला. तो आपण बाप्पाला घालू, सगळ्या मिळून बाप्पांना घालू. एक बाप्पाला घाला, सगळ्यांना मिळून घालू, म्हणजे सगळ्या देवाला सांगतो. म्हटलं तर तुम्हाला धरू लागेल नंतर, कारण एवढा हा देवा लगेच घालून घ्या. मग लगेच घालून घ्या, चालेल. असं खालपासून घ्या आणि मागे दोराची गाठ बांधा, बरोबर होऊन जाईल. चला पटकन आता, कारण आज रंग व्हायचे आपल्याला. आणि सगळी कथा आता खरी ऐकायची आहे. तुम्ही रंगल्या होत्या चांगल्या. हा त्याला तिथे घेऊन आपण पसारा काढतो. मागून घातलं गेला सापडा म्हणून चांगलं प्रमाणपत्र मिळालं ना त्याच्यामुळे. मॅडम आधी हार नाही, आधी नका नको, आधी नको, कारण दोन्हीकडे गेला पोचला पाहिजे. माझं म्हणणं ते सगळं दोरा असं हातामध्ये
त्याला पुढे द्या. असं घेऊ का मागे नाही, तिथं पुढे हातावरच ठेवा. हातावर घ्या. आता बसलं चांगलं. ह्या मधलं जे अंतर हा आहे, बरोबर झालं, अगदी परफेक्ट झालं. मधलं आहे ना, त्याच्यावर काही खूप छान. नाही राहू दे, काही नाही होत आता. काहीतरी ठेवा. हा. नाही एवढं काही लांबून दिसत नाही हो. राहू दे. द्यावा जाऊ द्या आता जे दिसतं राहू ते दे, राहू दे. काही विलाज नाही. असं सांग. त्याला काही विलाज नाही. काय करत ते का? मगापासून आत होतं का? तेव्हाच सांगायचं. बरं. कोयरी आहे. बोलायचं म्हणजे बोलून घ्यायचं म्हणजे तितकं त्याच्यात आला असतं चांगलं. कोयरी द्या. आणि सगळ्यांना पण लावा बरं. कुंकू आणि आधी आली का तू? अरे फार आम्हाला वेळ लावले ते फोनच केला होता मैत्रिणीने. किती छान झालं बघा, तुम्ही आणल्यावर म्हटलं बाप्पाला माझी इच्छा होती ती. तुम्ही आणलं जाऊन काकून पडलं काय दोन काकून काही गाडी चालवते आता बाकीच्यांना लावा. आता पोरं चालवणार आहे का? वाटून दिलं पाहिजे ना, सेवा सगळ्यांच्या वाट्याने गेली पाहिजे. आपण काही करू शकत नाही एवढं. पटकन मागणी घे. तिला तेव्हाच बोलली अजून 2 पाहिजे होते छोटे साडीचं ना दुसरी वेळ घालायची तरी पण शिकतात. चला आता काही नाही घ्यायचं, एकची वस्त्र. चला एकची तंतुगडे. आता कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे 2 मिनिट देवाचं नामस्मरण करायचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाळ भगवान की जय, राधा मैया की जय, यशोदा मैया की जय. आता सगळी कथा आपल्याला ऐकायची आहे. लहान मुलांना आता घरी जाऊन सांगा, बिचारी आली नाहीयेत तर आज तुम्ही बोलवायला पाहिजे होतं. बरं ठीक आहे. ते सगळे गोपिका म्हणती यशोदा सुंदरी, गोपिका म्हणती यशोदा सुंदरी. करीतो मुरारी कोडी बहू, करीतो मुरारी कोडी बहू. गोपिका म्हणती यशोदा सुंदरी, गोपिका म्हणती यशोदा सुंदरी. करीतो मुरारी कोडी बहू, करीतो मुरारी कोडी बहू. काल सगळी लहान मुलं होती त्यामुळे त्यांना त्या खोड्या फार आवडल्या. आता आपणही लहान व्हायचंय पुन्हा आणि आपण गोपिका आहोत. सगळ्या गोपिका एकत्रित जमलेल्या आहेत तुमच्यासारख्याच आणि अशा सरसावून आल्यात पदर बिदर बांधून बघा. अशा सगळ्या जणी आलेले आहेत आणि श्रीकृष्णाच्या खोड्यांना आपापल्या परीने त्यांनी सावरले. त्याला बंधनात घालण्याचा खूप प्रयत्न केला. काही केलं तो गोपाळ आवडत नाही, आवरतच नाही बाळकृष्ण. इतका सगळ्यांना त्रास देतो की सगळ्या जणी म्हणतात, अगं यशोदे जरा तुला राग येईल, आमच्या म्हणण्याचा तुला राग येईल, पण जरा लक्षात घे तुझा बाळ काय वेगळा आहे का ग? तो बाळकृष्ण किती सगळ्यांना सतावून सोडतोय, तुला कल्पना आहे त्याची? आणि तू मात्र लक्षही देत नाहीस त्याच्या खोड्यांकडे. काय आम्हाला मुलं नाही आहेत का? आम्हालाही तुझ्यासारखीच मुलं आहेत, पण ती नाहीत हो अशी. त्या कानासारखं कोणी खोड्या करत नाही. काय करतात माहितीये? करतो माहितीये? चोऱ्या करतो ते करतो. एकटा नाही करत, सगळ्यांना बरोबर येऊन करतो. आणि पुन्हा काय करतो?
त्यांना भीती दाखवतो जर कुणाला काही चाडी केली तर, आणि त्यांच्या अंगावर मेलेले साप आणून टाकतो. काय खोड्या करेल त्याला मर्यादाच नाहीये. बरं, प्रत्येकाच्या घरात जायचं, दही दूध लोणी खायचं, हे तर आता सगळ्यांना माहितीच आहे. एकमेकांच्या उतरंडी करून, दही अंडी करून, दही फोडाय म्हणजे दही खायचं, लोणी खायचं, आणि सगळी गाडगी मडकी फोडून टाकायची, शिंक्यावरची शिंकी तोडून टाकायची. हे तर काहीच नाही. एके दिवशी काय केलं माहितीये तुझ्या कानानं? आम्ही झोपलेले होतो. आता एक एक गोपी सांगते बरं का, आता मी प्रत्येकीचं नाव नाही सांगत. एक गोपी येते म्हणजे आम्ही झोपलो होतो. मध्यरात्री आलाय काना तुझा, आणि आमच्या अंगावर मुंगूस टाकलं, आणि त्या मुंगसाने मला बोचकारलं. हे बघ, काय करायचं आता सांग बरं. दुसरी आली, अगं हिचं काहीच नाही, हिचं तर काहीच नाही. माझ्या घरात मी माझा पती झोपलेले होतो, त्याची दाढी आणि माझी वेणी दोघींची गाठ बांधली आणि गेला पळून. सकाळी उठतोय, आम्हाला उठताच येईल ना. आणि माझे पतिराज कसे आहेत तुला माहिती आहे ना? हे नाही बघा, ते शांत बसलेत, आता बसलेत शांत. तर म्हणे त्यांनी असं मला हे काढले, अगदी ठोकून काढलं. मारलं नाही पण शब्दांनी असं पडवलंय की पुन्हा नाव नको काढा. असो का? तिसरी काय म्हणते, रस्त्याने जात असतो, सगळ्याजणी आम्ही जातो, आमच्या घड्यांवर बरोबर दगड टाकतो, आणि सगळे घडे म्हणजे पाणी आणतानाच आहे आता, बरोबर घडे फुटतात, आणि आम्हाला पुन्हा अभिषेक स्नान होऊन जातं. रोज आम्हाला ओली आंघोळ पुन्हा आहेच, आम्ही आंघोळ करून गेलेलो असतो. अगं हे काहीच नाही म्हणे. आता तो रोज सोरून सगळं दही दूध लावणी खातो की नाही. तर मी एके दिवशी, आता 5वी 6वी गवळण म्हणते, मी एके दिवशी काय ठरवलं, याला कळलंच नाही पाहिजे की मी इथं बसलेली आहे म्हणून, किंवा मी इथं घरात नाही आहे म्हणून, कळलंच नाही पाहिजे म्हणून. तो जसा घरात आला ना तशी मी बाहेर गेले, दार लावून घेतलं. म्हणजे त्याला काय वाटावं, घरात कुणी नाही आहे, आता आपलंच राज्य आहे. आणि म्हणून त्यानं मस्त मनसोक्त दूध प्यायला सुरुवात केली. बरं, दूध प्यायला सुरुवात केली, तेवढ्यात मी काय केलं, मी असं केलं, हळूच दार उघडलं, तिथे आत आले. कापूर बघा घरात, त्याच्या समोर मी आले. तो दूध बरं का, तो दूध चोरून पिणार हे मला माहितीच होतं, आणि म्हणून मी थांबले तिथं येऊन. तर त्यानं काय केलं माहितीये, त्याच्या तोंडातलं साठवलेलं दूध सरळ माझ्या डोळ्यात टाकलं, डोळ्यातच टाकलं. तदा माधवे अंतरी आठविले, कारण ती आठवणच काढत होती सारखी त्याची. मुखी दूध होते बहु साठविले, हरीला धरायास गोपी निघाली, तदा फुंकुनी लोचनी दूध घाली. गोपाळ कृष्ण भगवान की जय. आहे ना गंमत. आता शर्त झाली, तुम्हाला तर माहिती आहे त्याचे खूप खोडे आहेत, पण आता आपल्याला वेळेअभावी थोड्याच सांगायच्या. मग वामन पंडितांसारखे मोठे कवी होते आणि एकनाथ महाराज, हे सगळे काय सांगतायत की ह्या गोपाळ कृष्णाच्या या सगळ्या खोड्याला कुणीच आवर घालू शकत नव्हतं. पण तो का खोड्या करत होता त्याचे एक छान कारण मला आज कळले, ते आवडले बघ. की तुम्ही आम्ही काय करत असतो, हा सगळा मगाशी सांगितला तसा भेदभाव करत असतो. आणि भगवंताची आठवण काढायला वेळ आहे का हो? सकाळी उठल्यावर बायका म्हणतात जरा एवढं होऊ देत, मग देवाजवळ बसतात, एवढं होऊ देत, त्यांची जेवण होऊ देत, मग बसते, मग मला कलट होऊ देत, मग बसते, मग जरा झोप झाली चहा करते, चहा झालं मग बसते. मग तुम्हाला आठवणच येत नाही ना बाप्पाची, म्हणून म्हणे हा लुडबुड करत खोड्या करत सारखा येत असतो. म्हणजे त्याच्या डोळ्यापुढं, त्यांच्या डोळ्यापुढं हा परमात्मा गोपाळ कृष्ण कुठल्या तरी रूपानं आला, म्हणजे त्याला डोळ्यात साठवून ठेवतात, मनात साठवून ठेवतात त्याच्या खोड्या, आणि मग त्याचं सारखं स्मरण करायच्या. म्हणून म्हणे तो हासा खोड्या करत. मला हे आवडलं, आजपर्यंत कधी ऐकलेलं नव्हतं असं. म्हणून हा गोपाळ कृष्ण सगळ्या खोड्या करतोय. तशी आपली बाळं सुद्धा जी घरात असतील, नातवंड आता असतील, आता आपली मोठी झाली, तर ते सुद्धा खोड्या करतील ना, ते छान ऐकून घ्यायचं.
आणि त्याला त्या कृष्णाच्या रूपात बघून आपण आनंद मानायचा असं मला तरी नेहमी वाटतं. आणि आहेतच आमची पण नातवंड खूप छान. मग आता काय झालं, ती विचारते मग काय करू, काय मला काहीतरी उपाय सांगा. की म्हणते मला उपाय सांगा, ही म्हणते मला उपाय सांगा. अहो मॅडम तुम्ही तरी सांगा उपाय, तुम्ही काही केले का तुमच्या मुलींना. तसं सगळ्या एकमेकीला ती विचारते मला उपाय सांग. मग त्या काय सांगतात, यशोदे प्रति त्या गवळणी बोलती, यशोदे प्रति त्या गवळणी बोलती, संकष्टी चतुर्थी व्रत घेई, संकष्टी चतुर्थी व्रत घेई. सोपं सांगितलं व्रत. तू काय कर, संकष्टी चतुर्थीचं व्रत घे. तुम्ही पण बहुतेक संकष्टी करत असाल. का करायचं, एक तर आपलं संकट सगळं टळतं आणि आपल्याला शांतता येते, नियम येतो आणि त्याच्या सगळ्या खोड्या कमी होतील. सोपा मार्ग आहे बघ. म्हणे चालेल, बरं झालं सांगितलं तुम्ही मला काही ते, कारण हा काही कुणाचंच ऐकत नाही आहे, सगळ्यांनाच त्रास देतोय. म्हणून तिनं केलं बरं का. पण कधी करायचं, पहिली अंगारकी येईल ना, अंगारकीपासून करायचं. आता त्यांनी श्रावणापासून सांगितलेलं आहे, म्हणजे त्या दरम्यान यावी कधीतरी अंगारकी. आणि अंगारकी आली की यायचे. मग बरोबर भाद्रपदात चतुर्थी येते, गणपतीचा पुन्हा आपण हे करतो, उत्सव करतो. त्यावेळपर्यंत तू हे सगळं व्रत कर, म्हणजे तो शांत हो. ठीक आहे, लगेच आलीच 4 दिवसांनी चतुर्थी. आता एकादशी द्वादशी, आज प्रदोष की आलीच बघा 5व्या 6व्या दिवशी चतुर्थी. करायचं सगळ्यांनी नसेल करत तर. तिनं सुरू केलं. मग तिनं काय केलं, गुरुजींना बोलावलं, छान पुण्याहवाचन केलं, सगळं शास्त्रशुद्ध सगळी पूजा बिजा मांडलेली आहे, सगळी पूजा छान केली. बरं 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायचं बरं का. हो 21, ते सगळं पहिल्या वेळेला तिनं केलं. आणि शांत बघा, हा सगळं बघतोय, हे माझ्यासाठी करते. आईला कळतंय का मीच सगळं करवतोय ते, पण आईला कळत नाही. ठीक आहे, करू दे तिच्या मनाचं समाधान. आपली पोरं म्हणतात काय करायचं ते करा, व्रत वैकल्य आम्हाला जे करायचं ते आम्ही करतो. बरोबर आहे. तर शेवटी सगळं तिनं सुरू केलं. आणि मग 1 महिनाभर त्या बाळाने काही खोडी केली नाही, शांत. महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही गोपिकेच्या घरी पण नाही गेला, फिरकला सुद्धा नाही आहे. खोड्या काढताय ना माझ्या, साड्या करताय ना, येतच नाही. 1 मासाचा अवधी पूर्ण झाला, 1 मासाचा अवधी पूर्ण झाला, कृष्ण पाळी वचनासमोर याला, कृष्ण पाळी वचनासमोर याला. मान द्यावा, मान द्यावा हेतू अंतरीचा, मान द्यावा हेतू अंतरीचा. पुढे आला तो, पुढे आला तो दिवस चतुर्थीचा, पुढे आला तो दिवस चतुर्थीचा. आला लगेच, पुढचा 1 महिना आला, झाला दिवस संपला 1 महिना. मग यशोदाबाईंच्या लक्षात आलं, अरे इतके दिवस कसं लक्षात आलं नाही आपल्या. आपणही म्हणतो ना, बाई मला आधी कळलं असतं 40 वर्षापूर्वी, तरी तेव्हाच केलं असतं. तशी ती म्हणते, हे आधी कळलं असतं तर किती बरं झालं असतं. त्याच्या खोड्याने उद्योग झाले ना. सगळं शांत झालं. गोपाळकृष्ण एकदम मस्त बरं का. तिला असं वाटतं आता आपण लगेचच अजून गणपतीला मोठं त्याच्या आवडीचं सगळं करून चतुर्थीला उद्यापनच करून टाकू. आपण लगेच उद्यापनच चाललं. तिनं काय करावं, 21 साजूक तुपातले लाडू छान आणि एक हाराभर 1000 मोदक केले, जे आम्ही गणपती जयंतीला करतो. तुम्ही या पुढच्या वर्षी सगळ्याजणी, म्हणजे लवकर होईल. आता तिने एकटीनं केले 1000 मोदक. कदाचित आले असतील गोप्या सगळ्या, पण नाही, त्या फिरकणारच नव्हत्या. आणि 1000 मोदक केले. आपल्याला गणपती यो मोदक सहस्रेण यजती सवांछित फलमवाप्नोति यस्साज्य समिति यजती ससर्वं लभते, ससर्वं लभते. सगळं मिळालं बघा सगळ्यांना. त्या गोपिकांची काय अवस्था आहे नंतर सांगते. आत्ता आपल्याला वाटतंय छान वाटतंय. आता हे सगळं ठाव ठिकाणा नाही. आता सगळी त्यांनी पूजा केली. आता सगळं शेवटचा दिवस आहे. आता पुन्हा पूजा करायची. आता काही गुरुजींना नाही बोलवायचं, पण आपण आपल्या घरातच सगळं करतो आणि नैवेद्य दाखवायचं आहे. पुन्हा सगळे ती श्लोक म्हणतीच आहे, त्वं ब्रह्मा त्वं विष्णू
सोम रुद्रस्तम इंद्रस्तम अग्निस्तम वायु सूर्यस्तम चंद्रमासोम ब्रह्मभूर्भुवस्वरं गणादीन पूर्वमुच्चार्य वर्णादीन तदनंतरम अनुस्वारं परतरः हृदये कुलस्थितं तारेण रुद्धं बस ठीक आहे. एतत्तव मनुस्वरूपं सगळं तुझं रूप आहे बाबा. 1 महिना संपला आणि यशोदाबाईंनी एवढं सगळं केले. बरं फक्त मोदकन लाडू करून नाही थांबल्या. तुम्हाला माहिती आहे अजून मला हे करावं वाटतं ते करावं वाटतं. हारावर अजून सगळे पदार्थ त्याच्यात भरले आणि असं ठेवले. अगदी छान व्यवस्थित पूजा करते बरं का ती. त्याला हे लावायचे आणि ऐसा नैवेद्याचा हारा तो घेऊनी, ऐसा नैवेद्याचा हारा तो घेऊनी, देवाराने उनी देवी माता, देवाराने उनी देवी माता. तो बघतोय सारखा त्या मोदकाकडं लाडूकडं. आईची पूजा काही संपायला तयार नाही. शेवटी न राहून म्हणतो ए आई ग मला 1 लाडू दे ना, मला खूप भूक लागलेली आहे, खूप भूक लागलेली आहे. शर्करा मिश्रित लाडू 21, लाडू 21, लाडू 21 आणि को बहुवस मोदकते, आणि को बहुवस मोदकते. मला फक्त एकच दे, जास्त नाही. आई अगं मला खूप भूक लागली आहे. अरे बाळा थोडासा सगळं होत आले आता फक्त काय आहे देवाला फक्त हे करायचे चंदन वगैरे लावायचे. म्हणून की माय यशोदा पूजी गणपती, माय यशोदा पूजी. स्नान वस्त्र ते सुंदर चंदन, स्नान वस्त्र ते सुंदर चंचन, कुंकुम पुष्प अर्पी अर्पी, माय यशोदा पूजी. शमीपत्री बहुविध त्याला, शमीपत्री बहुप्रिय त्याला, दुर्वाशे दूरवरची दुर्वाशे चर्चीची चपली चालली हो पूजा. ते घाल ते घाल हे बघते मला कधी एकतरी लाडू मिळते. शेवटी तिचं अजून चाललेलंच आहे. एकदंतं चतुरस्थं पाशम अंकुशधारणं मृदं च वर्गम हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं. अरे हा म्हणतो एकदंत मागं बास कर आई, आता 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 मला राहवत नाहीये. पण अजून त्यांनी त्या यशोदाबाईंकडे सोन्याचा मगाशीच झालं, सोन्याचा होता गणपती का चांदीचा होता का पंचधातूचा होता का काशाचा होता काहीच माहिती नाहीये. आणि आपल्यालाही माहिती नाही त्यांनी कशाच आणले. पण त्याला पंचामृती स्नान घातलं. अजून चालूच आहे कार्यक्रम. पंचामृती स्नान घातलं. आटोपून बघतोय कधी संपतोय कधी संपतोय कधी संपतोय. सुगंधी फुलं छान छान त्याला आवडणारी जास्वंद दुर्वा शमी सगळं वाहिलं. परत म्हणतो मातेसी बोलत तेव्हा ऋषिकेशी, मातेसी म्हणत तेव्हा ऋषिकेशी, लाडू केव्हा देसी मज लागी, लाडू केव्हा देसी मज लागी, मातेसी म्हणत तेव्हा ऋषिकेशी. आता मात्र कहर झाला. किती वेळा मागायचं, मागून मागून सुद्धा दमला. शेवटी आईच्या लक्षात आलं जाऊ देत आता बस झालं देवा, झालं एवढं बस झालं. आणि म्हणून तिनं काय केलं हे बघ. आता फक्त 2 मिनिट सगळी झाली की नाही पूजा तुझ्या मनासारखी माझ्या मनात. आता मी बघते चंद्र मोहरलाय का बघते. मोहरलाय म्हणल्यावर म्हणजे उगवलाय का बघते. आणि त्याला दर्शन घेऊन आले की तुला सगळे मोदकं देते. ठीक आहे म्हणणार बरोबर तू येच मगच दे मला. आई गेली. आता ती गच्चीवर गेली आहे. गच्चीवर नाही यायला तिला किती वेळ लागला असेल हो. काय 2-3 मिनटं लागले असेल, 5 ते 4 मिनटं. तेवढ्यात त्यांनी काय केलंय, एकांत देखुनी हारा उचलीला, एकांत देखुनी हारा उचलीला, सर्व स्वाहा केला एकदाची, सर्व स्वाहा केला एकदाची. आणि असा हा गोपाळकृष्ण. आई आली धावत धावत, चला चला बाळाला मोदक द्यायचे लाडू द्यायचे. हारारी खमा 1000 मोदक 21 लाडू बाकी सगळी पंचपक्वानं.
झाला. तिला आश्चर्य वाटलं. अरे 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 गोपाळा, तू इथंच होतास ना? हे रिकाम कसं झालं? अगं आई तुला काय सांगू, तू गेलीस आणि इथे एक चमत्कार झाला. एका मिनिटात चमत्कार झाला. काय झाला चमत्कार? अगो तो 1000 मोदक, आपला 1000 मूषक म्हणजे छोटे 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 उंदीर, त्यांची पलटण आली इथं 1000 उंदरांची. आणि एक मोठा मूषक होता आणि त्या मोठ्या मूषकावर बसून गणपती आला होता. आणि त्या गणपतीने आल्या आल्या काय केलं माहितीये? ते पाहिले मोदक आणि तो हारा, त्यांनी आपल्या सोंडेनं सगळा हारा उचलला आणि एका मिनिटात गट्टम करून टाकला. आई म्हणली असं काय? तुझ्या खोड्या मला कधी माहिती नाही आहेत का रे? आजपर्यंत खूप पाहिल्या खोड्या. कृष्ण म्हणे सत्यवचन मानी माते, कृष्ण म्हणे सत्यवचन मानी माते. एकच सहस्र उंदीर आले येथे, एकच सहस्र उंदीर आले येथे. त्यात एक थोर होता मूषक, त्यात एक थोर होता मूषक. वरी विनायक बैसला असे, वरी विनायक बैसला असे. तुझ्या खोड्या मला माहिती नाही. आजपर्यंत काय काय केलेस मला सगळं माहिती. पाहणे करू नकोस, नक्कीच सांग काय केलं. एवढे सगळे मोदक एकदम कसे घर खाल्लेस? आई मी केवढाच आहे ग, या पोरा एवढाच आहे. आई मी केवढाच आहे, माझं तोंड केवढं आहे. एवढा हाराभर मोदक मी एकदम खाऊ शकीन का? बरं समजा तुला वाटतंय मी खाल्लं, खाताना एखादा तरी खाली पडला असता. हां आपण ओतायला गेलो डब्यात तरी आपले 2-4 खाली येतात. बरं तेही जाऊ दे म्हणे, माझ्या तोंडाला काही लागेल? काही लागेल? काही नाही. कशावरनं म्हणते तू खाल्लं म्हणून? एक देते लावून म्हणली थांब जरा बघते तुझ्याकडे, आणि असं उगारलेला हात तो म्हणतो मारू नको माते मजला वदन दावितो, मारू नको माते मजला वदन दावितो, तुझला मी वदन दावितो. माय मुखामध्ये पाहे पाती ती आकृतो बघ माझ्या मुखात. माय मुखामध्ये पाहे गजानन मोदक खाये. आज पाहतीये, आज सगळं ब्रह्मांड दिसलंय त्याला तिला. मोदक गजाननच खात होता. बाळकृष्ण तोही तिथे दिसत पीडतो, तोही त्याला पिडतोय. पण तो बाळकृष्णही तिथे दिसतोय आणि गोपाळ हा गणपती दिसतोय आणि खातोय मस्तपैकी मोदक. हे सगळं तिला दिसले. एवढं मोठं ब्रह्मांड तिला पाहिलंय. आता आपण सुद्धा तिला दिसतच होतो, सगळ्याजणी बसले. आणि म्हणून परत हरी एक तुम्हाला माहिती आहे, नामदेव महाराजांनी सुद्धा सुंदर असं रचलं. हरी म्हणे माय मारू नको माते, हरी म्हणे माय मारू नको माते. तुझ वदनाते दाखवितो मी, तुझ वदनाते दाखविलो मी. कृष्णनाथे तेव्हा मुख पसरिले, कृष्णनाथे तेव्हा मुख पसरिले. ब्रह्मांड देखिले मुखा माझी, ब्रह्मांड देखिले मुखा माझी. मुखात गणपती मातेसी बोलत, हे पुढचं आहे का? मुखासी गणपती मातेसी बोलत, पूजार्थ त्वरित. आता झालंय सगळं तुझं. पूजावे त्वरित हरी लागली, पूजावे त्वरित हरी लागली. माझी पूजा झाली, वाज झाली. आता त्याची कर पूजा. घेऊन या घरी, घेऊन या हरी, घरात ती गेली, घरून या हरी, घरात ती गेली. भोजना बैसली नाथा म्हणे, नामा म्हणे. आता त्यानं सांगितले आतल्या गणपतीनं की अगं तू त्याचा अंत बघून, तो भुकेलेला आहे ना गं यशोदा मैया, तो भुकेलेला आहे, त्याला तू घेऊन जा.
आणि पहिली त्याला जेवायला घाल आणि तूही त्याच्याबरोबर जेव, कारण तूही एवढे हजार मोदक करून दमलेली. तर हे सगळं पाहिल्यानंतर यशोदेला असा प्रश्न पडतो की अरे हा एवढासा बाळ, तुझ्या मुखामध्ये एवढं ब्रह्मांड दिसतं, हा आहे तरी कोण? हा साधा बालक नाही आहे. आणि ते तिला अजूनही अगदी लहान असताना 2-3 वर्षाचा असताना जेव्हा माती खातात मुलं, त्यावेळेला बलराम भैया सांगत आला होता, अगं आई कानाने माती खाल्ली. त्यावेळेला ती म्हणते, ये माती खायची का? खाशील का माती? तोंड उघडतो, तोंड मी माती खाल्लेली नाही. तिथंही तेव्हा पुन्हा ब्रह्मांड दाखवलं. एकदा ब्रह्मांड दाखवलं आईला, दुसऱ्यांदा. इतकी साधी गोष्ट नाही आहे. भगवंताचं आपल्या जवळ वास्तव्य राहणं, त्याचं सगळं खेळायला मिळणं, त्याला खाऊ घालायला मिळणं, आणि शिवाय त्याचे हे सगळे लीला, सगळे खेळ, आणि एवढं सगळं त्याचं सामर्थ्य बघायला मिळणं, ते फार मुश्किलीनं ते यशोद्या मुलीला मिळालं. आणि म्हणून खूप खुश झाली. लगेच आली, ताट वाढलं, त्यालाही भरवलं, स्वतःही खाऊ लागली. आणि हरी घेऊन या घरात ती गेली, हरी घेऊन या घरात ती गेली, भोजना बैठली नामा म्हणे, भोजना बैठली नामा म्हणे, भोजना बैठली नामा म्हणे. आता शेवट तुमच्या वेळेत उरकायला पाहिजे ना. तर असे सगळे समाधान त्या दोघींना मिळालं, दोघांना मिळालं. पण मगाशी म्हणले एक मुद्दा सांगायचा राहिला. महिनाभर गोपींना तरी चैन पडलं का हो? जे सांगितलं मी की दटावणं वेगळं असतं, त्या दटावण्यामध्ये सुद्धा आनंद होता. तो रोज यायचा, खोड्या करायचा, ते सांडायचा पाडायचा, पण त्यात त्यांना दर्शन होतं. आणि त्याला त्या वंचित झाल्या. 1 महिनाभर त्या त्याच्यापासून वंचित झाल्या, म्हणून त्या सगळ्या जणी नाराज. जशा आपण कधी नाराज होतो. पुढे 2-4 दिवस गावाला गेली की आपल्याला चैन पडत नाही. अरे उगाच मी तुला रागवलं रे, ये पटकन. तोही म्हणतो मला आजी तुझी शेतात. तर असं जे असतं ना, तसं ते झालेलं. म्हणून पुन्हा तुकारामांचं शेवटचं, एक ते एक एकासी कळेना, एक ते एक एकासी कळेना, उगाची कल्पना येती वेळी, उगाची कल्पना येती वेळी, एका वाचून काही एका वाचून नाही, एक सर्व ठाई एका वाचून नाही, एक सर्व ठाई, एकाचे हृदयी बसे बाबा, एकाचे हृदयी बसे बाबा, एका ते आवडी धरिता प्रेम गोडी, एका ते आवडी वरिता प्रेम गोडी, तुझा ठाव सृष्टी कोठे नसे, तुझा ठाव सृष्टी कोठे नसे, एका जनार्दनी एकाची आवडी, एका जनार्दनी एकाची आवडी, एकपणे गोडी एका जाणे, एकपणे गोडी एका जाणे, एकपणे गोडी एका जाणे. बोला पंढरीनाथ भगवान की जय, मुरलीधर महाराज की जय. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा या जानकीच्या वरा, कीर्तन रंगी वाजवा करटाळी, नाम घोषे पातका होय होय, येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा ओवाळा राघोबाशी, अवघे उठा ओवाळा राघोबाशी. आता ओवाळा नंतरच करूया, त्यामुळे इथे थांबू. जय जय रघुवीर समर्थ. मला आज इतका आनंद मिळाला ना की ते सगळं इथं नाटक घडतंय असं वाटत होतं. आणि तुम्ही सगळ्या जणी गोपी बसलेले आहेत आणि इतक्या तल्लीन झाल्या ना सगळ्या जणी.
की त्याच्यामध्ये एकरूप झाल्या. कालचा जरा आमचा मॉप कसा होता, छोटी छोटी मुलं आणि या सगळ्या खुर्चीवर बसले.